शेवटचं षटक गणेश आलेत. हो आल्या आल्या भव्य स्वागत. आओ स्वॅग से करेंगे षटकाराने स्वागत केलंय गणेश यांचं सचिनने. यानंतरची मॅच असेल एनडीसीसी सोनाट आणि त्यांच्या विरोधात विजेता संघ अशी नेक्स्ट मॅच असेल. आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात येते. व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट +1. व्हाईट +1 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या या 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 54 या धावसंख्येवरती. सोडून दिलाय ओळखलं. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा अंपायरचा. टीमची धावसंख्या 55 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. यानंतरची मॅच विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये एनडीसीसी सोनाट अशी ही मॅच असेल. तर टीम सोनाट आपण कुठेही जायचं नाहीये. यानंतरची मॅच तुमची आहे. पुन्हा एकदा खराब दिशा खराब लाईन मात्र हाताळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या अब तक 56. हो आणखीन एक ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. षटकार. 47 धावा झाल्यात. वैयक्तिक 47 धावांची बारदार खेळी सचिनची. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 62. अर्धशतकासाठी फक्त 3 धावांची गरज सचिनच्या. विकेट येईल का? गणेश विकेट घेईल का? काय घडेल या बॉलवरती? मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. मैं झुकेगा नहीं मैं ठोकेगा. आणि पहिलं अर्धशतक या सोमेश्वर चषक 2025 मध्ये अप्रतिम बॅटिंग लाईन राहिली आहे सचिनच्या माध्यमातून. 13 बॉल मध्ये 53 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. आणि या चषकामध्ये सोमेश्वर चषकामध्ये आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर 68 धावा करण्याचा विक्रम केलाय अर्थातच टीम दाबे मोहन संघ. आणखीन एक बेधडक हा फटका आलाय. एकदम कडक कडक कडक. सलगचे षटकार ठोकलेत. आणखीन एक 5वा येईल का? हो आलाय. पृथ्वी गोलाय आणि सचिनचा विषय खोलाय भाऊ. 5 बॉलवरती 5 षटकार ठोकले. टीमची धावसंख्या झाली 80 धावा. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती 6वा षटकार येईल का? आणखीन एक आलाय. 6 चेंडू 6 षटकार. सचिनची पारी. लय भारी 6 चेंडू वरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. सोमेश्वर चषक 2025 मध्ये अर्धशतक देखील त्याने कंप्लीट केलं. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 87. 87 धावा. वैयक्तिक 16 चेंडू 71 धावांची बारदार खेळी. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सचिनसाठी. काय बॅटिंग लाईन राहिली आहे अप्रतिम. 6 चेंडू 6 षटकार ठोकले. 16 चेंडू मध्ये 71 धावांची बहारदार पारी खेळली गेली.
आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 86 87 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम दाबे मोहन संघाने. दोन षटकार आणि 2 4 आणि 10 षटकार सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि तशीच पारी आता टीम रेणुशी संघाला करावी लागेल. 87 धावांचं टार्गेट सेट केलंय. सोमेश्वर चषकाचा हायएस्ट स्कोर या स्पर्धेतला सर्वाधिक उच्चांक गाठणारा स्कोर मात्र उभा केलाय दाबे मोहन या टीमने. आणि तशीच बॅटिंग लाईन अगदी आपल्याला पाहायला मिळाली सचिनची, ज्या पद्धतीने त्याचा खेळ राहिला. षटकारांची वरसाद भर पावसामध्ये मात्र पाहायला मिळाली.